नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर मंडळींनो, थोडा सपोर्ट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहिजे तेवढा रिस्पॉन्स तुमचा मिळत नाही. व्हिडिओ बनवायला मला पूर्ण दिवस लागतो. आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत. थोड्याफार हिंट द्या तुम्ही, तर मला पण व्हिडिओ बनवायला मदत होईल आणि मी तुमच्या इच्छा पूर्ण करू शकणार. राजश्री ताई, संगीता ताई, कविता ताई, लता ताई, तुम्हा सर्वांच्या खूप खूप मनापासून आभार. तुम्ही माझ्या व्हिडिओ न चुकता बघता आणि दर व्हिडिओवर कमेंट करता. तुमची कमेंट वाचून मला स्फूर्ती मिळते, आनंद होते, मी तुम्हाला सांगू नाही शकणार. तर असेच दररोज कमेंट करत जा. चला बा, बोर झाले असणार तुम्ही, चला पुढली व्हिडिओला सुरुवात करूया. का शांता, तू पण तुला का कामधंदे नाही आहेत का? का झालं? काऊन असे बोलत आहात? नाही झाला का असे बोलून राहिले तुम्ही? तर कामधंदा नाही आहेत का तुला म्हणून? नाही का बोलू मग? आता ते फरची पुसवली, सारवण केली, वावरा शेताचे कामं नाही आहेत का? पटकन घरचे कामं आटोपी ना वावरा शेतात जाईन नाही. आता त्या दिवशीच तर सारवण केली होती ना, फरची पण पुसली होती. आजही अजून सारवण करायला पाहिजे का? फरची पुसली, सारवली म्हणून बोलून राहिले नाही तुम्ही? हो, तर आज एकादशी आहे म्हणून सारवण केली आणि फरची पुसली. अरे, आज एकादशी आहे का? नाही तर का, तुमच्या तर लक्षातच नाही राहत. हो खरंच शांता, नव्हतं बा माझ्या लक्षामध्ये. शांता, स्वयंपाक झाला का? हो झाला ना. देऊन दे, जेवण करायला देऊन दे. मी जेवण करतो ना, जातो मग. हो तुम्ही जा, मी बायांसोबत येते मग. तर जेवण तर दे, का उपाशीच जा म्हणते का? आणि शांता, आपल्यासाठी नाश्त्याचा बनवून घेशील थोडासा? हो, नाही लागत मला नाश्ता बिस्ताचा. तुम्हाला तर माहित आहे मी उपवास करते तर नाश्ता बिस्ता करत नाही म्हणून. अरे, घरी राहिला तर नाश्ता नाही केला तरी चालते. वावरामध्ये कामं राहतात ना. हो, काही नाही, मग सवय आहे ना मला उपवास करायची. तुम्ही टेन्शन नका घेऊ. चला, तुमच्या ताट बनवून देते, तुम्ही जेवण करा. हॅलो मंटू, बोल. अबे यार सोनू, रोहितचा फोन आला होता. हो का म्हणत होता रोहित? उद्या याल का म्हणत होता कॉलेजमध्ये. का म्हणला तर मग तू? मी म्हटलं सोनूला विचारतो तर जेवण का मग उद्या. अबे तर मी नाही म्हणेन तर तू नाही जाशील का कॉलेजमध्ये? हो, तू जाशील तर मी येतो, नाही तर मी नाही जात. मी मारतो मग बुट्टी. का अबे मंटू, तू तुला माहित आहे ना सोनू. अबे सोनू, घरी आहे का तू आज? नाही, काहून तर? हट बे, घरी नाही यावं म्हणते. येईन म्हणत होतो तुझ्या घरी. नाही, वावरामध्ये कामं आहेत तर जातो. मग उद्या कॉलेजला येशील का? नाही तर येईन ना, येईन उद्या कॉलेजला येईन. नाही तर का, आता वेळ असेल ना तुला जायसाठी वावरामध्ये? हो, वेळ आहे ना. ये ना मग इकडे, ये ना, एक गोष्ट सांगायची आहे. अभि तर फोनवर बोल ना. नाही, तू इकडे ये, फोनवर बोलायची गोष्ट नाही आहे. ठीक आहे, येतो. कुठं गेला बाबा सोनू? आताच तर घरी होता, आवाज येत होता फोनवर बोलताना. सोनू, ए सोनू, इकडे पण तर नाही आहे. संडास मध्ये गेला असेल हा पोरगा. कोण बेल मारला ना बाबा? अरे ताई, तू इकडेच होती? हो, सोनूला बोलवायला आली होती. सोनू तर आता मला बाहेर जाताना दिसला ना. काय बाई, हा पोरगा आत्ताच घरी बोलत होता फोनवर. कुठं गेला तर सांगितलं नाही. मी म्हटले जेवते का म्हणून बोलवायला आली त्याला. आणि कोणता काऊन बेल वाजवते तुला तर माहित आहे ना, दार टेकला राहते म्हणून. अशीच वाजवली ताई बेल. ताई, भाऊजी आहेत का घरी? हो आहेत ना. काऊन, काम आहे का? बोलो. नाही, भाऊजी सोबत काम नाही आहे, तुझ्यासोबतच काम आहे. तर बोल ना तर मग. पहिले सांग, कुठं आहेत भाऊजी? अरे, जेवण करायला दिले, जेवण करून राहिले. तर मग ठीक आहे, बोलते. काऊन, कोणती गोष्ट आहे? भाऊजी समोर नाही बोलत तर? अशीच गोष्ट आहे ताई थोडीशी. बोल ना तर, कोणती गोष्ट आहे तर बोल. ताई, पैसे पाहिजे होते म्हणून आले मी. बरं नाही वाटत ना भाऊजीच्या समोर विचारायला. का गेल्याच ऐकून तर तू? का तुझे भाऊजी नाही म्हणणार आहेत का तुला पैसे द्यासाठी? किती पाहिजे होते तर, आणि कशासाठी पाहिजे होते? ताई, ते गुड्डीची कोचिंग चालू होत आहे ना, तर तिला नेऊन द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी पैसे पाहिजेत होते. उद्या पॅरेंट्स मीटिंग आहे म्हणते. आणि आज फोन करून सांगितलं की उद्या पॅरेंट्स मीटिंग आहे आणि परवापासून क्लासेस सुरू होणार आहेत म्हणून. आता आधी माहीत राहिला असता तर काढून ठेवला असता. आता मधात आला शनिवार रविवार, तर गुड्डीच्या बाबांकडे पैसे घरी आहेत नाही. तर मला म्हणाले जा शांतताईला मागून मग सोमवारी नेऊन देशील म्हणाले. तू पण चालली का तर मग सोबत? नाही ताई, मी नाही चालली. काऊन, कोणता जात काऊन नाही सोबत? पॅरेंट्स मीटिंग आहे म्हणते ना अजून. गेली असती, होती तयारी वगैरे, पण ते आपले गुरुजी आहेत ना, त्यांच्याही मुलीने ऍडमिशन केला तिथं. ते पण उद्या चालले, तर त्यांच्याकडे गाडी आहे, तर ते गाडीने चालले आपल्या. तर तिथं ना दोघेच जण जमतात, कारण की ते तिघे जण आहेत ना, त्या मॅडम आणि गुरुजी आणि त्यांची मुलगी. असं त्यांच्यासोबत चालले का? मी म्हटली लावून पहा त्या सरांना फोन. बसनं जाण्यापेक्षा मग 3 वेळा हे बस बदलवा, ते बस बदलवा, नाही का? आणि त्यांच्यासोबत गाडीनं गेला तर जागेवर जाते माणूस. मग नंतर जाईन भेटायसाठी. आता कामं पण आहेत शेतीचे, रोवणे बिवणे आहेत. मग रूम वगैरे पाहून झाला का?
का हॉस्टेलमध्ये राहणार आहे? नाही ताई, हॉस्टेलमध्ये नाही राहणार आहे. हॉस्टेलचा खूप खर्च आहे. तर मग त्या सरांच्या मुलीबरोबर राहणार आहेत का दोघी जणी? नाही नाही, ते हॉस्टेलमध्ये राहणार आहेत. ह्या दोघी बहिणी राहतील. पिंकीनं बघितलं ना रूम? अरे हो, खरा पिंकी आहे तिथं. चांगलं आहे ना, दोघी बहिणी राहतील तर एकमेकींना सोबत. हो ते आहे तर बरं आहे, नाही तर माझी तर इच्छाच नाही झाली असती गुड्डीला पाठवायची. आता नाही म्हटलं तरी लहानच आहे, 11वीतच गेली आता. काही नाही होत ना कोणता, बाहेर गेले की होतात बरोबर चत्रे. किती पाहिजे होते तर पैसे? ताई 5,000 पाहिजे होते. आता असं माहीत राहिलं असतं तर मी आणली असते पैसे. माझ्या लाडल्या बहिणीचे आता पैसे उचलले नाही ना, 3 महिन्याचे जमा झाले आहेत, तर 4,500 रुपये मिळाले असते. आता मलाही माहीत नव्हता आता जायचं आहे म्हणून. वेळेवरच सांगतात बाबा, 8 दिवसाच्या आधी का 4 दिवसाच्या आधी सांगून असे नाही. आता कोणाजवळ पैसा राहते कोणाजवळ नाही राहत. हो बरोबर आहे तुझ्या म्हणणं. हो ताई, तर मग सोमवारी मी आणून देईन. आणून देशील बाबा, सोमवारी आणून देशील, नाही तर मंगळवारी आणून देशील. काहून अशी 3 वेळ म्हणून राहिली की सोमवारी आणून देईन ताई, सोमवारी आणून देईन? तुला काय वाटत आहे मी पैसे नाही देणार असं वाटत आहे का? नाही नाही ताई, तसं काही नाही. आता गुड्डीसाठी लागत आहे तर द्या तर लागेलच. पोरांच्या शिक्षणासाठी करावंच लागते ना. आमचा विशाल बाहेर शिकत होता तर कधी कधी आमच्याकडेही नाही राहत होते पैसे. तर तू करत होती ना मदत, तू ज्यावेळी करत होते ना मदत, मग आता तुमच्यावर वेळ आली तर आम्ही नाही करणार का? आणि आपल्या भाऊजीच्याही समोर बोलली असती तू पैशासाठी तर का नाही म्हणणार होते तुझे भाऊजी? माहीत आहे ताई, भाऊजीनं नाही नाही म्हटलं असतं, पण मी म्हटली तुझ्याकडे असतील तर मागते, मग तुझ्याकडे नसतील तर मग भाऊजीला म्हणीन, असं नाही का? कसं राहते आपण बाया, थोडासे आपले पैसे ठेवतोच वेगळे, न माहीत करता. खर्च तर नाही करत, पण पाहिजेत आपल्याकडे म्हणून आपण ठेवतो. आता ताई माझ्याकडे होते 5,000 रुपये, मी आता पिंकीला दिली. मागे गेला होता ना ॲडमिशनसाठी, तर ते पिंकी म्हणते मला कोर्स करायचा आहे म्हणते, तर तिला 5,000 रुपये दिले मी. माझ्याकडे होते तर देऊन दिली, तिच्या पप्पांना नाही सांगितली. असं राहते ना ताई. हो ते तर आहे म्हणा, आपल्याकडे राहिले पैसे आपली मुलं मागतात तर मग आपण देऊन देतो न माहीत करता. हो ना, पिंकी आलीच नाही ना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये. तिला सुट्ट्या नव्हत्या का? ताई होत्या तिला सुट्ट्या, पण ते ना काहीतरी दुसरा कोर्स करून राहिली. मग म्हणे जॉब लवकर मिळते म्हणे तो कोर्स केल्यानंतर. आता तिच्या बीईचा 3rd इयर होता ना, आता 1च वर्ष बाकी आहे तिचा. आता ते कुठे लागून जाईल की नाही तर मग काही टेन्शन नाही. हो बाबा, मुलांच्या ना कुठे लागतपर्यंत टेन्शनच राहते. आता आमच्या इथला विशाल त्याला जा म्हणते कुठं कंपनीमध्ये तर नाही म्हणते. इथं तिथं मार फॉर्म भरते, एक्झाम देते. आता कधी लागते, त्याच्या नशिबामध्ये नोकरी आहे की नाही आहे तर काही समजून नाही राहिला. एखादी नोकरी लागेल म्हटलं तर लग्न बिग्न काढून टाकू. आजकाल खाली पेली मुलांना मुलीही नाही मिळत. लागेल ना ताई, लागेल. एवढी मेहनत करून राहिला ना विशाल, हा पेपर देतच राहते प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते. लागेल लागेल. आता 1 वर्ष पाहतो म्हणते, नाही लागेल तर मग आहेत म्हणते कंपनी. आत्ताही कोणत्याही कंपनीमध्ये जाईन तर मला घेतात म्हणते, असंही म्हणते. तर मग आता का म्हणावा. आज येत आहे ना तू वावरामध्ये? नाही ताई, आज नाही येत आहे मी. आता उद्या गुड्डी जात आहे तर तिच्यासाठी थोडासा नाश्ता बिस्ता बनवून देते, आणि काका लागते तिला तर थोडासा खरेदी करून टाकतो. आज दिवसभर कामच होते ताई मला. मग उद्या गुड्डी गेल्यानंतर उद्या येईन वाटल्यास. किती वाजे जाणार आहे ते उद्या? पेरेंट्स मीटिंग आहे ताई 1 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत. तर ते लवकरच निघून म्हणत होते 8 साडेआठ वाजे. 3 तास लागतात ना नागपूरला पण जायसाठी. हो रमेश 642 रुपये झाले. हो का काका, 642 झाले का? काका 4 दिवसाच्या नंतर देईन मी हे पैसे. लिहून घ्या, खात्यामध्ये लिहून घ्या. पहिलेचेही होते अजून रमेश. हो माहीत आहे ना काका, आहेत ना आधीचे पण. काका मी ना 4 दिवसात 1,000 रुपये देईन, मग बाकीचे पाहू मग नंतर बाकीचे राहतील. ठीक आहे ना, ठीक आहे. पण 4 दिवसात थोडे आणून देशील ना, कारण की किराणा भरावा लागते. आणि आता ह्या पावसाळ्यामध्ये सगळे उधारीच नेतात. रोवणे बिवणे झाले का मग देऊ म्हणतात. तर मग त्याच्यामुळे थोडा आपल्याकडेही स्टॉक राहिला तर बरं होते. आता गावगाड्यामध्ये तर उधारी चालतच राहते म्हणा, असं नाही का नाही म्हणून. धंदा म्हटलं तर उधारीशिवाय होतही नाही. हो काका, माहीत आहे माहीत आहे. तुम्ही कुठून माल आणाल? आम्ही गिराईक पैसे देऊ तेव्हाच तर माल घेऊन याल ना. आताही दिलो असतो काका, पण थोडा दुसरा काम आहे. तर फक्त 4 दिवस थांबा, मी आणून देतो पैसे. नाही नाही, माहीत आहे माहीत आहे, तू आणून देते तसं काही नाही आहे. ठीक आहे ठीक आहे काका, मग लिहून घ्या. हो लिहितो लिहितो. हा आहे याचं नाव. अरे बापरे, याचे तर आधीचेच पैसे 3,249 रुपये आहेत. आणि आताचे हे 642 रुपये, आणि 1,000 रुपये आणून देईन म्हणते आई बेटा. अरे बाप रे बाप, कशानं कसा होईल. अर्धी तरी उधारी द्यायला पाहिजे ना. हा गावगाड्यामध्ये असाच लफडा राहते उधारीच्या. शहरामध्ये एक उधारी नाही राहत. आता आम्ही माल आणतो तर मला उधारी नाही देत तो मालवाला, आणि इथं मला उधारी द्यावं लागते. उधारी नाही देईन मी, माझा धंदा नाही चालणार. बाप रे बाप, खूप उधारी झाली. सगळी उधारी पाहिन की नाही, हिशोब करीन ना उधारीचा, तर नको मला हार्ट अटॅकच येऊ.
नारायणचे बाबा. हा बोल ना मंजुळा. अहो साबुदाणा द्या बरं. साबुदाणा उपवास आहे का? हो उपास आहे ना, एकादशी नाही आहे का आज, आषाढी एकादशी. हो हो देतो, थांब 2 मिनिट. इथं उधारी लिहू दे. अहो कोणाला उधारी देतात तुम्हालाही ना, किती वेळा म्हणते मी की जास्त उधारी नका करू म्हणून. अरे तर सामान घ्यायसाठी येतात तर आधी का त्यांना पैसे विचारत जाऊ का? तू पैसे आणला असतील तर मी सामान देतो, नाही तर मी सामान नाही देत, असं म्हणत जाऊ का? गोष्ट करते नाही. काहीच करा बाबा, तुम्हाला सांगणे पण बेकार आहे. एखाद दिवशी धंदा बुडेल का नाही मग समजेल तुम्हाला. हे मंजुळी म्हणत होती तर खरंच गोष्ट आहे म्हणून. उधारी पण द्यावं लागते, नाही म्हणतो का मी, पण जास्तच उधारी कशाला. धर हा साबुदाणा, धर ना तुझ्या तिकडे. कोणता कोणता याचेच आहे का बाप्पा हे आतापर्यंत गेली तर? काय झालं पप्पाजी? अरे बेटा तुझी मम्मी कुठे आहे? मम्मी तर शांत मावशीच्या इथं जातो म्हणत होती ना. याचेच आहे का तिथून? हे ना तुझी मम्मी जिथं जाते तिथंच राहते. अरे रमेश, हे कुंता कुठं गेली? आई कोणता ना शांताराम भाऊच्या इथं गेली. ह्या कुंताला ना नुसत्या बहिणीच्याच घरी जायचं समजते. कोणता काम होता आता गेली तर? जेव्हा पाहिला तेव्हा चालले उठले सुटल्या बहिणीच्याच घरी. स्वयंपाक केला नसेल ना, ते भांडे तसेच पडले चहाचे बिहाचे. असे कामं ठेवून कोणी जाते का बापा उठून सुटून? बढिया काम आहे जी तुमच्या मायलेकाचा. बसायसाठी गेली होती तिथे, नाश्ता गिस्ता करायसाठी नाही. का झाला कुंता? मी का गलत बोलली का? ते पाय ना भांडे पडले आहेत तसेच, भांडे ठेवून तिकडे गेली बसायसाठी. आई का आई आई करते? हो बरोबर आहे ना, आता मी म्हातारी झालो ना, आता काही कामाची नाही. तर आता आईलाच चुप राहा म्हणशील ना, बायकोला काही म्हणणार आहे का? पाय 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 कसा थोबडा केला ना, बायकोला थोडासा बोलली तर कसा थोबडा केला. म्हणतात तर बरोबर आहे बाबा, मायबाप म्हातारे झाले की काही कामाचे नाही म्हणतात तर बरोबर आहे. चांगल्यासाठीच बोलली बाबा, असे भांडे बिंडे घरी टाकून जाणे बरोबर आहे का? मी का नाही म्हणतो तिला जासाठी, पण आपल्या घरचे कामं बिमं आटोपून मग जा ना बापा. आई तुम्हाला घासा म्हटली का मी? भांडे ठेवून गेली म्हणतात आणि बसायसाठी गेली होती का? पाय 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 कशी बोलून राहिली. तुम्हाला माहित आहे आई माझा स्वभाव, मी अशी बोलत नाही. पण बिना कामाने जर तुम्ही मला बोलाल ना तर मी सहन पण नाही करणार. अहो बोला काहून नाही? चुप काहून आहात तुम्ही? का बोलल माझा पोरगा? का बोलल? त्याला माहित आहे बरोबर म्हणते मी. असे भांडे बिंडे टाकून घरी कोणी जाते का तिकडे? अरे आई चुप राहा ना तू. हो मायलाच म्हण चुप राय म्हणून. बायकोला म्हणशील तर मग जेवणच नाही मिळणार नाही का तुला? मायला म्हणशील चुप राय म्हणून तरी चालते. अरे बापा आई का थोडासा गोष्टीचा पहाड बनवते तू? हे थोडाशी गोष्ट आहे का? ते भांडे बिंडे घरी टाकून जाणे थोडाशी गोष्ट आहे का? धुना बिना तसाच ठेवून ते गेली तिकडे. आई कामानिमित्त गेली होती ते, आणि मीच पाठवलं होतं. का म्हणते? तूच पाठवलं होतं? हो हो मीच पाठवलं होतं. गुड्डीला उद्या नेऊन द्यायचं आहे, तिची कोचिंग सुरू झाली तर. पैसे नव्हते बँकेतून, आता काढलो असतो पण सुट्ट्याचे दिवस सापडले ना, त्याच्यामुळे म्हटलं कुंताला तू जाऊन विचारून ये म्हटलं, असतील तर आणून घेशील म्हटलं, म्हणून मीच पाठवलं होतं. आता रमेश पहिले काहून नाही सांगितलंस मला? ते कोणत्या कामानिमित्त गेली म्हणून? सांगत होतो आई, तर तू वरच्यावर बोलत होती ना, मला सांगण्याचा कुठं मौका दिली का? का आई तू पण तू ऐकून घेत जा ना आधी, फालतूमध्ये दिमाग खराब करते. हो माझीच गलती झाली बेटा, माझीच गलती झाली. माझ्या सोन्यासारख्या सोन्याला मी बोलली बापा काय बाई. म्हातार पण आलं ना बेटा आता मला. आई असे नका बोलू तुम्ही. नाही नाही मी बरोबर बोलते. किती बोलली बाबा मी तुला, किती बोलली आता. काही नाही होत ना आई बोलले तर. असा कोणी बोलते का? कामानिमित्तच गेली होती आणि मी किती बोलली तुला. आई मनावर नका घेऊ तुम्ही, काही नाही होत. आता तुमच्या स्वभाव तसा नाही आहे बोलायचा, पण होते कधी कधी गैरसमज होते. आता बरं झालं तू समजदार आहे म्हणून. नाही तर दुसरी सून राहिली असती तर आता बोलली नसती माझ्यासोबत. नाही नाही आई, मी तुम्हाला आई म्हणते ना, मग आईचा हक्कच राहते मुलीला रागवायचा बोलायचा. मी नाही रागवत का गुड्डीवर पिंकीवर? रागवते ना मी. मग माझ्या मुली का माझ्यासोबत बोलत नाही का? नाही नाही सुनबाई माफ कर बापा, मला खरंच म्हातारपण आला. मी काही बाई बोलून देते म्हातारपणाच्या ह्याच्यामध्ये. अरे आई हलका मन नका करू ना. का आई एवढ्याशा गोष्टीवर रडून राहिली का? रडू नको, आसूपूस ते आसूपूस. आई आई पप्पाजी मी जातो आजीकडे. जा बरं बेटा जा. अहो शांत व्हा ना, होतील आई थोड्या वेळात नॉर्मल होतील. गुड्डी गेली ना, ते बघा आता शांत करते आईंना, आणि इकडे येतील आणि मस्त बोलतील पण. सामान आणलं का? हो आणलं ना, आणलं. तो आहे थैल्यामध्ये. अहो मी का म्हणते, आधी गुड्डीला काका सामान लागते तर जाऊन घेऊन येऊन जाऊ. आता जेवण वगैरे करू आणि चालले जाऊ. स्लॅक्स वगैरे पाहिजे म्हणत होती, अजून थोडा खायचं सामान वगैरे घेऊन द्यावं लागेल. आणि तिथं रूमवर घालायला वगैरे टॉप वगैरे पाहिजे म्हणत होती. आता नागपूरमधून घेतला असता, पण मी काही येत नाही आहे ना, तर म्हटली आता इथूनच घेऊन टाकू आपण. हो हो इथूनच घेऊन टाकू ना. तिथं कुठं नागपूरमध्ये फिरत बसते, त्यांच्यासोबत जाणे आहे आणि मग वापसही येणे आहे रात्रपर्यंत. कोणता
तू पैशासाठी गेली होती तर मिळाले का पैसे? खूप वेळ लागली ना. हो हो दिला ना, पैसे दिला, ठेवले मी अलमारीमध्ये. ते भाऊजी जेवण करत होते की नाही तर म्हणून वेळ लागली. ताईकडे तेवढे होते नाही पैसे, मग भाऊजीने दिला. हो का? सांगितली असेल ना सोमवारला आणून देतो म्हणून. म्हटली मी तर ताई म्हणते परणार आहे का म्हणते, कुठं म्हणते, सोमवारी नाही तर मंगळवारी आणून देशील म्हणते. जे बोलू ना आईला जेवण करायसाठी. हो त्यांना एकादशी आहेत ना, त्या कुठे जेवण करतील आज. माझ्या तर एकादशी सुटल्या बापा, पकडत होती तर. खूप तब्येत खराब होती ना मागे, तर सुटूनच गेल्या, तर तेव्हाची काही धरत नाही मी. अरे तर आता ह्या वयामध्ये कशाला आई उपवास वगैरे करते? हो म्हटली मी आईंना नका करू म्हणून, आता ऐकत नाही, नाही म्हणतात, मी करते म्हणतात. थोडासा काही नाश्त्या बिस्त्याच्या बनवून दे मग आईला. नाही खात ना, नाश्त्याचाही खायला नाही बघत. आता आपण चाललो ना तर शेप वगैरे घेऊन आणून टाकू. आणि चाय पे दिला आज 4-5 वेळा. म्हणते मी तितका चहा नका पिऊ म्हणून, चहा पाहिजे त्यांना. तसे तुम्हालाही पाहिजे म्हणा चहा, तुम्ही पण पेता तसंच. का कोणता? कधी मी 4-5 वेळा चहा पिलो? अहो बनवला घरी तर पेता, नाही तर का घरी असले की. आता घरी बनवला तर मग का नाही म्हणायचं आहे का? लाव लवकर ताटा वगैरे लाव, जाऊन येऊन जाऊ आपण खरेदी करून. काका सामान लागते गुड्डीला तर. सगळंच सामान लागेल ना हो, साबण, निरमा, तेल, कंगी. अरे तर पिंकीच्या नाही आहे का? पिंकीकडे तर असेल ना तेल, आरसा, कंगी वगैरे. हो आहे तिच्याकडे, पण आता तोही संपत आला असेल ना, घेऊन टाकू एकदा. हो ते मग 4-5 महिने बघावं नाही लागणार. अरे तर तिकडूनच घेतील ते, जवळपास दुकानं असतील ना, ते का कपडे बिपडे घेऊन टाकू आता. आणि थोडासा खायचं सामान, बस बिस्किट वगैरे. हो आणि हा आता नाश्त्याचा मग आल्यानंतर मग मी करते, चकल्या बनवून देते आणि थोडासा चिवडा बनवून देते. पाण्या पावसाचा आता जाऊन येऊन जाऊ आधी. 2-3 वाजले की बस पाऊस सुरू होते मग. सांगितली असेल ना ताईंना की आज येत नाही म्हणून वावरामध्ये? हो सांगितले.